आपण आज एक फ्रॉड माणसाबद्दल बोलणार आहे. जसं तुम्ही बघू शकतो, हा एक मशीन आहे. पहिला सर्वात पहिले जी आयडी दाखवतो, रॅप किंग म्हणून ही जी आयडी आहे, तुम्ही चेक करू शकतो. पहिला हा माणसाला बघा तुम्ही, अब्दुल काहीतरी याचं नाव आहे असं. हा लोकांना मशीन प्रोव्हाइड करतो, प्रत्येकी मशीन प्रोव्हाइड करतो, जसं की स्किन कटिंगची वगैरे मशीन प्रोव्हाइड करतो. आपण याच्याकडनं 2 असली मशीने घेतलं होतं. हे प्रिंटिंग मशीनने त्यांनी काय सांगितलं होतं देताना, केला 1 वर्ष वॉरंटी आहे आणि याला काही अडचण येऊ दे, काही येऊ दे, तिने स्वतः रिपेअर करून देणार म्हणून हे शब्द म्हणून आपल्याला ही 2 मशीनं दिला होता आणि सांगितलं होतं हा मेड इन इंडिया आहे, याला काही प्रॉब्लेम येऊ दे किंवा काही येऊ दे, तिने स्वतः रिपेअर करून देणार म्हणून या शब्दामुळे आपण त्याच्याकडनं कमीत कमी 2 लाख रुपयाच्या वर त्याच्याकडनं माल घेतला. हे मशीन घेतल्यानंतर आता 2च महिने झालाय. त्या मशीनला आता प्रॉब्लेम आलाय की स्किन वगैरे काही कट होईना. आता तुम्ही प्रोटेक्टचा लोगो पण बघू शकता. 2च महिने झाले मशीन बंद पडली. आता मशीन बंद पडल्यानंतर आम्ही त्याला फोन केलो की सर ही मशीन बंद पडली आहे. सर्वात पहिले तर फोन उचलतच नव्हता. कमीत कमी 200 ते 300 फोन केलो त्याला, फोन उचलायचं नाव घेत नव्हता. जेव्हा तो फोन उचलला तेव्हा म्हणला ठीक आहे दाखवा काय झालंय. जेव्हा व्हिडिओ कॉलवर दाखवल्यानंतर तो म्हणला की हा आता मशीन खराब झाली आहे, याला काही करू शकत नाही. काही करू शकत नाही म्हणले तर आता आम्ही एवढे पैसे घेऊन दिलेले आहे, तर त्याला विनंती केलो आम्ही एवढे पैसे घेऊन आम्ही घातलंय तर काय करायचं. तर म्हणला ते मशीनचाच प्रॉब्लेम आहे, तुम्ही काहीतरी केलं असेल, हे केलं असेल. काहीही खोटं बोलून या मशीनला त्यांनी खराब म्हणून दाखवला. वॉरंटीमध्ये असल्यानंतर आम्ही त्याला काही छेडछाड न करता त्याला सांगितलं की आम्ही मशीन तुला पाठवून देतो. तर तो का म्हणतो याला मी वॉरंटी दिलो नव्हतो किंवा अपशब्द वापरत करत होता तो. हा जे रॅपकिंगवाला आहे 1 नंबरचा खोटाळा माणूस आहे. ज्याच्याकडनं जेवढे लोक माल घेणार आहे ते घेऊ नका. हा फ्रॉड माणूस 1 नंबरचा फ्रॉड. लोकांना सांगतो की माझ्याकडनं माल घ्या, प्रत्येक गोष्ट घ्या. जेव्हा घेतलं तेव्हा जे सर्व्हिसची वेळ येते ते काय म्हणतो हे माझ्याकडे होत नाही, ते होत नाही. पहिला तर फोन उचलत नाही. हा कसं चोर असल्यामुळे फोन उचलत नाही, चोर माणसं फोन उचलत नाही. हा चोर आहे 1 नंबरचा चोर. चोर म्हणले तर चोर. हा चोर फोन उचलत नाही. फोन उचलल्यानंतर आरवाआरवीची भाषा करतो, मी इथं आहे, बाहेर आहे, मी हातात काम आहे माझ्या, का तुमचाच बघू. अबे चुतिया, जेव्हा तू मशीन घेतो, मशीन देतो, तुझं काम आहे तुला सर्व्हिस द्यायची. हा मशीन जेव्हा रिपेअर खराब झाली हे रिपील म्हणतो तो. रिपील हा 1800 2,000 रुपये आमच्याकडनं घेत आहे. 2,000 रुपये घेतल्यानंतर हा खराब झाला म्हणला. 2,000 घेऊन हा मागवले त्याच्याकडनं. आता काय म्हणतो तुमची मशीन खराब आहे. हा चोर माणूस. आता तुम्ही बघू शकतो माझ्याकडे भरपूर दिल्लीचा माल आहे. 15-20 लाख रुपयाचा माझ्याकडे दिल्लीचा माल आहे. माझ्याकडे एकापेक्षा एक मशीन आहे दिल्लीचे, तुम्ही बघू शकतो. बेस्ट सर्व्हिसवालीची आज मी 2 वर्ष झाले मशीन घेतलेली आहे. आतापर्यंत काही अडचण होती. 2 वर्षानंतर वॉरंटी संपल्यानंतर तरी पण एका फोनवर तिने मला सर्व्हिस देते. हा बाबा टूलवाल्याचा माल आहे. एका सर्व्हिसवर मला सर्व्हिस भेटते. हा चोर आहे. याच्याकडनं तुम्ही नम्र विनंती, याच्याकडनं माल घेऊ नका तुम्ही. कटिंगची मशीन मी पुण्यावरनं तर गिफ्ट मोबाईल म्हणून त्यांच्याकडनं घेतली होती. आता तब्बल घेऊन याला 8 महिन्याच्या वर झाले. त्याला एकही फोन केल्यानंतर तो फोन केले मला काही प्रॉब्लेम येऊ दे, अपडेट येऊ दे किंवा काही येऊ दे, तिने मला रिपेअर करून देतात. असले लोक पाहिजे. आता तुम्ही या मशीनची कंडिशन बघा. पहिला सर्वात पहिले याची सील बघा. कुठनंही सील वगैरे काहीच उघडलेली नाही. कंडिशन बघा तुम्ही. या मशीनला एक कण सुद्धा कोणी उघडला नाही किंवा खाली पडली नाही किंवा काहीही झालं नाही. मी तब्बल 2 मशीन त्याला दिलो होतो. हे बघू शकता तुम्ही. मी 2 मशीन दिलो होतो. त्यांनी काय म्हणलं होतं एक मशीन मला पाठवून द्या. मी एक मशीन त्याला पाठवून दिलेला आहे. माझ्याकडे पूर्ण त्याचे व्हिडिओ मी त्या व्हिडिओमध्ये आता टाकणार आहे. त्याला मशीन पाठवून दिलं होतं. मशीन पाठवून दिल्यानंतर म्हणतंय की हा खाली पडलेली आहे, ही पडलेली आहे. हा कसं माहिती आहे, हा चोर आहे. आता चोर काय म्हणणार, मी चांगलाच आहे. तर मी त्या रॅप किंगवाल्याला, जे त्याचं नाव अब्दुल आहे आणि त्याच्यासोबत एक कोणतरी अजून असतंय खालिद म्हणून काहीतरी त्याचं नाव आहे, त्या माणसाला सांगू इच्छितो हे पण तुला मशीन पाठवून देतो, ते पण मशीन पाठवून देतो. तुझ्या बायकोला मंगळसूत्र करून तुझ्या गांडीत घालून घे. मादर चोद, आमच्याकडनं तुला काय घ्यायचं घे, आम्हाला काय नाही. आमच्याकडनं तू घेऊन आहे ना, तुझं आयुष्य बनव. पण एखाद्याची कडकड घेऊ नको तू. काही लोक काय असतात, आता आमचा ठीक आहे, काही लोकांना तू जर तू फसून दिला, ही फसूनगिरी जर तू केला, तू आयुष्यात कधी पुढे जाणार नाही, कधीही पुढे जाणार नाही. गोष्ट लक्षात ठेवतो. या फ्रॉड माणसाकडनं कोणी माल घेऊ नको. हीच आमची एक मोबाईल युनिटीकडनं विनंती आहे. या फ्रॉड माणसा याचा ॲड्रेस आहे नथानी हेट्स मध्ये आहे. हा मुंबईमध्ये नथानी हेट्स मध्ये याचा शॉप आहे. तर या फ्रॉड माणसाकडनं कोणी कुठलाही माल घेऊ नका. फ्रॉड माणूस आहे, याच्याकडनं माल घेऊ नका. नथानी हॅट्स मध्ये त्याचा शॉप आहे. 5 फ्लोअरवर 521, 522, 23, 24, 25 हा याचा शॉप आहे आणि शॉपचा नंबर आहे. हा सर्वात पहिला त्या माणसाला तुम्ही एकदा बघून घ्या. नाही, हा माणूस आहे.